पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज कांद्याला जास्तीत जास्त 2100 रुपयापर्यंत दर मिळाला आणि सरासरी बाजारभाव पुन्हा वाढलेले दिसून येत आहे 1250 रुपयापर्यंत. इतर बाजार समित्यांचा विचार करतात लासलगावला साधारण 51 रुपयांनी बाजारभाव वाढल्याचे दिसत आहे. तर 1 मेच्या सुट्टीनंतर जेव्हा कांदा बाजारात आला त्याची संख्या गाड्यांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं सकाळी, पण तरी पण अनेक ठिकाणी बाजारभाव स्थिर आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याचा ट्रेंड आणि आजच्या कांद्याचे जे बाजारभाव आहे मुख्य बाजार समित्यांचे अहिल्यानगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ते आपण थोडक्यात बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 2 मे, वार आहे शनिवार. हा आठवडा संपत चाललेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला आज दिवसभरात म्हणजे साधारण 4:15 वाजेपर्यंत राज्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्यातले उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आणि त्याचा ट्रेंड कसा राहिला, आवक कशी राहिली ते आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर हा जो महिना संपला त्याचा शेवटचा आठवडा म्हणजे गुरुवारपर्यंत किंवा 1 मेच्या सुट्टीच्या आधी साधारण काय परिस्थिती राहिली, तिथे पण जेव्हा आपण बघतो तेव्हा दिलासा मिळतो आहे. तिथे अनेक ठिकाणी म्हणजे अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, या ठिकाणी गुरुवारपर्यंत कांद्याचे बाजारभाव वाढलेले दिसून येत आहेत थोडे थोडे. ती पण एक चांगली बातमी आहे. तर सुरुवातीला आपण माझ्यासमोर बाजारभाव आहे ते बघूया. अर्थातच उन्हाळी कांद्याची मी सर्वात आधी सांगेन. अहिल्यानगरला साधारण 15,500 क्विंटल आवक, 200 ते 1300 आणि सरासरी 800 असे दर आहेत. येवला बाजार समितीत 6,000 क्विंटल आवक, 200 ते 1340 आणि सरासरी 900 असे आहे. नाशिकच्या पंचवटी मार्केटमध्ये साधारण 3,500 किंवा 3,700 क्विंटल आवक झाली, 300 ते 1221 आणि सरासरी 800 बाजारभाव आहेत. आता हे 3 जे बाजार समिती आहे आणि येवल्याच्या अंदरसूरला सरासरी 850 आहे. इथे बाजारभाव जे आहे ते साधारण 800च्या दरम्यान आहे. आता पुढे बघूया. लासलगावला साधारण 11,200 क्विंटल आवकीची नोंद झाली आहे. नंतर ती वाढेल, पण आत्ताची जी नोंद ती एवढी आहे, 400 ते 1625. लासलगावला परवाच्या तुलनेत बाजारभाव जे जास्तीत जास्त बाजारभाव आहे ते वाढलेले दिसत आहेत आणि ते 1625 पर्यंत गेले. हे साधारण 1500 1550 होते, म्हणजे 100 रुपयांचा फरक पडलाय. आणि सरासरीमध्ये सुद्धा 1130 पर्यंत ती पोहोचलेली आहे. साधारण 30 ते 40 रुपयांचा फरक आहे. लासलगावच्या विंचूर बाजार समितीत 500 ते 1580. विंचूरला वैशिष्ट्य असं आहे की 500च्या खाली कुठलाही नग विकला गेलेला नाही आहे आणि सरासरी 1100 पर्यंत आहे. ही जरा दिलासादायक बाब आहे. सिन्नरच्या नायगावमध्ये मात्र 100 ते 1141. इथं जो काही चोपडा खात असेल तो कदाचित 100 पर्यंत गेला असेल आणि सरासरी 900 रुपये. राहुरीच्या बांबोरीमध्ये सरासरी 800 रुपये बाजारभाव मिळालाय, 100 ते 1300 इथं पण किमान आणि कमाल बाजारभाव होते. आता कळवण ही महत्वाची बाजार समिती, 8,000 क्विंटलची आवक आहे. किमान बाजारभाव 350, जास्तीत जास्त 1900 आणि सरासरी 1000. आता काही वक्कल इथे 1900 म्हटल्यानंतर साधारण 1700-1800 या दरम्यान गेले असतील 2-3, पण इतर जे बाजारभाव आहे ते मात्र 1000च्या आसपास आहे. संगमनेरला उन्हाळी कांद्याला 200 ते 1400 आणि सरासरी 800. चांदवडला 160 ते 1675 आणि सरासरी 1110. मनमाडला सरासरी 900, 300 ते 1200 असे बाजारभाव आहेत. पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक आवक झाली आहे. सकाळी पण आपण व्हॉट्सअप चॅनलला टाकलेलं आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे, तुम्ही क्लिक करून बघू शकता. 40,800 म्हणजे साधारण 41,000 क्विंटल आवक नोंदवलेली आहे आणि 300 ते 2102 असे बाजारभाव निघाले. सरासरी 1250 हे मी तुम्हाला आधी सांगितलं. सायखेडा बाजार समितीमध्ये 550 ते 1151 आणि सरासरी जे आहे 900, म्हणजे इथे किमान बाजारभाव 550 आहे. साक्रीमध्ये सुद्धा किमान बाजारभावाचा दिलासा आहे, 500च्या खाली आलेले नाही आहेत. साक्रीमध्ये 3,000 क्विंटल आवक झाली, 500 ते 1250 आणि सरासरी 1000 असे दर आहेत. भुसावळला 500 ते 1000 आणि सरासरी 800 दर आहेत. तर ही कांद्याची स्थिती झाली. पांढऱ्या कांद्याचे भाव थोडे सांगतो आणि मग आपण पुढचा विषय बोलूया. नागपूरला 1200 ते 1400 आणि 1350 असे दर आहे. हिंगण्यामध्ये 1000 ते 1200 आणि सरासरी 1100 हिंगणा. आता इथे बाजारभाव नागपूरला थोडे सुधारत आहेत. आता वडूजला लोकल कांदा जो आहे 100 ते 900 सरासरी 500.
पुण्याच्या मोशी मार्केटमध्ये 400 ते 1000 सरासरी, 700 हे लोकल कांदा. यावलमध्ये लाल कांदा जो आहे 960 ते 1310 1150 पर्यंत पोहोचलेला आहे. सोलापूरला जो लाल कांदा किंवा उन्हाळी कांदा आहे त्याची आवक झाली आहे, ती झाली जवळपास 28,000 क्विंटल आणि 500 ते 1300 आणि सरासरी 1300 बाजार भाव आहेत. माफ करा, 100 ते 1600 सरासरी 750 असे बाजारभाव आहेत. सोलापूरला किमान बाजारभाव अतिशय कमी आहे, 100 रुपये, जास्तीत जास्त 1600 आणि 750 आहे. इथे फार काही वाढ झाल्याचं दिसत नाहीये. छत्रपती संभाजीनगरला 200 ते 600 आणि सरासरी 400 रुपये असे दर आहेत. कोल्हापुरामध्ये सरासरी 1000 आहे. छत्रपती संभाजीनगरला बाजारभाव कमी होत आहेत. आता संपूर्ण आठवडाभर कांद्याचे बाजारभाव काय राहतील, काय राहू शकतात हे आपण मागच्याच रविवारी सांगितलं होतं. आणि संपूर्ण मे महिन्यात कांद्याचे बाजारभाव जिल्हावार कसे राहतील, कमाल, किमान, सरासरी, हे आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. मे महिन्याच्या बाजारभावासाठी तुम्हाला जॉईनचं बटन क्लिक करून तुम्ही ते बघू शकतात. इतकंच नाही तर उद्या आपण नेहमीप्रमाणे 10 तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या रविवारचे कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, कुठे विकायचे, कुठे घसरण आहे, नाफेडच्या खरेदीनंतर खरंच एकदम असे वाढणार का, हे सगळं आपण विश्लेषण करणार आहोत. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप घेतली तर तुम्हाला ते बाजारभाव बघायला मिळू शकतात. आणि हे विश्लेषण कसं करायचं त्यासाठी तुम्ही कांद्याच्या प्रशिक्षणावर किंवा कांद्याचं प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे तिथं क्लिक करून तुम्ही ते बघू शकता आणि हे ट्रेनिंग देऊ शकतात, जेणेकरून ॲग्रो शिवारप्रमाणे तुम्हालाही त्याप्रमाणे विश्लेषण करता येईल. आता सर्वात महत्त्वाचं जे काही महत्त्वाचे मार्केट आहे मागच्या आठवड्यात म्हणजे 30 एप्रिलपर्यंत कांद्याच्या बाजारभावात काय बदल झाले त्याच्यावरनं तुम्हाला ट्रेंड लक्षात येईल की भाव वाढणार आहे की घटणार आहे ते बघूया. अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांदा 4.5% वाढून 792 पर्यंत पोहोचला गुरुवारपर्यंत. तर इथे एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मी 2-3च महत्त्वाचे मार्केट घेईल, फार काही हे घेणार नाही. छत्रपती संभाजीनगरला गुरुवारपर्यंत उन्हाळी कांद्यात 10% वाढून तो 650 पर्यंत पोहोचलेला होता. आता जे आहे ते 1-2 दिवसांनी आपल्याला माहिती कळेल. त्याच्यानंतर धुळ्यामध्ये उन्हाळी कांदा 6.5% वाढून 900 पर्यंत पोहोचला. आणखी माझ्यासमोर काही बाजारभाव आहेत. नागपूरला पांढऱ्या कांद्याच्या बाजारभावात 7% वाढ आहे, 1119 आहे, जे मी तुम्हाला आता सांगितलंच. आता सगळ्यात महत्त्वाचं, नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात गुरुवारपर्यंत म्हणजे हा सगळा आठवडा संपला तिथे 5.25% वाढ होऊन 1044 पर्यंत पोहोचला. मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. लाल कांदा सरप्राइझिंगली 81% वाढला एका आठवड्यात. लाल कांदा सुद्धा 1005 पर्यंत पोहोचलाय. याचं कारण उन्हाळी कांदा सुद्धा जो खराब माल येतोय त्याऐवजी लाल कांदा बरा म्हणून तो पण तिकडे पण व्यापारी वळतायत. तो माल अगदी कमी येतोय पण तिथे पण बाजारभाव एकदम वाढलेले दिसून येत आहे. आता पुण्यामध्ये लोकल कांदा जो आहे 6% आणि उन्हाळी कांदा जो आहे 3.5% वाढून 1000 आणि लोकल कांदा 810 पर्यंत पोहोचला. इथे पण वाढ आहे, ही चांगली बातमी आहे. साताऱ्यामध्ये उन्हाळी कांदा 18% वाढला, 987 पर्यंत पोहोचला. सोलापूरमध्ये लोकल कांदा, उन्हाळी कांदा, लाल कांदा सगळेच वाढलेले आहेत. लोकल कांदा 813, 6% वाढ. उन्हाळी कांदा 884, 7% वाढ. लाल कांदा 618, 15% वाढ. एकूणच राज्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव थोडे सुधारलेले आहेत म्हणजे गुरुवारपर्यंत. आणि आता पुढचा आठवडा सुरू होईल त्यावेळेस आपल्याला आणखी पुढे समजेल. व्हिडिओ थोडा मोठा होतोय. मी व्हिडिओ मध्ये सगळ्या जिल्ह्याचं मला बारीक बारीक सांगावं लागतं कारण केवळ तुमच्या पुरतंच मर्यादित नाहीत, सगळ्या जिल्ह्याचे शेतकरी बघत असतात. त्यामुळे व्हिडिओ मोठा होतो. माझा प्रयत्न आहे की तो कमी करण्याचा मी येणाऱ्या काळात प्रयत्न करेन. रील्सच्या माध्यमातून आपण सांगत राहतो. जे चॅनलला नवीन व्हिडिओ आवडला तर इथे सबस्क्राईब करा, हिरव्या बटनावर क्लिक करून लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.